तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि इथे तुम्ही पाहत आहात की बघा माझी किती गडबड चाललेली आहे. त्याचं कारण असं आहे की माझी तब्येत खूप बरी नाही आता 4 दिवस झालं. पूर्ण वातावरण बदलल्यामुळं ना मला खूप त्रास होत आहे. मला सायनसचा पण त्रास आहे, म्हणजे ॲलर्जी आहे. थोडंफार असं काहीतरी फोडणी वगैरे दिली किंवा खाली आमच्या बिल्डिंगचं प्लॅस्टिक जाळलं होतं, त्याच्यामुळं माझं थोबाड तुम्ही पाहू शकताय कसं झालं आहे. आणि मी मुलीला तेच सांगते की बघ माझा चेहरा किती सुजला आहे ते. मम्मा काय तर ती मला बनवतेस? बोलते मम्मा जरा तरी पावडर टिकली करून काहीतरी व्हिडिओ शूट करायला सांगायचा. तर म्हटलं जाऊ दे, जे आहे तेच आपण दाखवूया. आज काही व्हिडिओ टाकायलाच नव्हतं. हा व्हिडिओ आहे बहुतेक म्हणजे 2 दिवसापूर्वी आम्ही शूट केलं आहे आणि आज टाकत आहे, कारण आज व्हिडिओ शूट करायला वेळच नाही भेटला. तर इथं आपण बनवत आहे सोयाबीनचा भात, म्हणजे मसाले भातासारखाच सोयाबीनचा भात बनवला आहे. इथे जिरे मोहरी टाकलेले आहे, खडे मसाले टाकलेले आहेत, तमालपत्र टाकलेलं आहे. आणि हे चांगलं तडतडून झालं की त्याच्यात आपण कांदा वगैरे टाकायचा. साधाच नॉर्मली भात बनवतो आहे आपण. कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा टाकल्यानंतर तो छान भाजून झाला की टोमॅटो वगैरे टाकायचा. नॉर्मल आपण साधे मसाले वगैरे कसं टाकतो तसंच. तर माझ्याकडे काही भाज्या वगैरे त्याच्यात टाकायला नव्हतं जास्त काही. एक गाजर डिक्कीमध्ये शिल्लक होतं, ते घेतलेलं आहे मी त्याच्यात टाकायला. आणि आज असं ठरलेलं की आपण आता व्लॉग वगैरे दाखवायचं सर्व काही ठरवले ना. तर असं ठरलं की आज काहीतरी कॉमेडी व्हिडिओ शूट करूया. पण अचानक माझी तब्येत बिघडली आणि इथं मी हे सांगते मुलीला की तू बाळा, म्हणजे तिथे मी तांदूळ ते म्हणजे धुवून घेतलेले आहे ते स्टीलच्या पातेल्यामध्ये. तर तिने ते पातेलं, म्हणजे सोयाबीन भिजवलं की फुगतात ना, तर तिने ते पातेलं तर सोयाबीन इतके टाकले की ते पातेलं पूर्ण भरल्यासारखं झालं ते. तर तिला मी सांगितलं बाळा एवढं पातेलं भरलं होतं, एवढं सोयाबीन कशासाठी? तर ती मला सांगत होती मम्मी मला वाटलं की तू सोयाबीनची भाजी बनवणार आहेस, मला हे माहिती नव्हतं की भात बनवणार आहेस. मग मी त्याच्यात ते थोडं शिल्लक काढून ठेवलं म्हटलं तिला फ्रीजमध्ये. आणि जो कालचा व्हिडिओ टाकलेला आहे ना सोयाबीन बुर्जीचा, तो तेच सोयाबीन शिल्लक होते त्याचा. तर इथे आता टोमॅटो टाकला आणि गाजरही टाकले एकत्रच. त्याच्यानंतर आपण सगळे मसाले टाकून घ्यायचे. सोयाबीन टाकायचा, तांदूळ टाकायचं आणि चांगलं पाणी वगैरे गरजेनुसार टाकून शिट्ट्या होऊन द्यायच्या, नॉर्मल असं करतो तशा. आणि मग आलं लसूण पेस्ट पण टाकलेलं आहे, ते सांगायला विसरले तुम्हाला. तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची होती की आपल्या चॅनलचं नाव आहे, मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला, की माझी आई अन्नपूर्णा आणि व्लॉग्स म्हणून. तर तुम्ही एक काम करा की तुम्ही आवर्जून फक्त जेवणाचे व्हिडिओ टाकल्यावर वायटी फॅमिली माझी इतकं मला भरभरून सपोर्ट करते की प्रेक्षक तुम्ही लोक बघताय आणि स्वयंपाकाचा व्हिडिओ आला आणि त्याला एखादं सॉन्ग टाकलं तर तुम्ही लगेच वगैरे म्हणजे त्या तिकडे अट्रॅक्टिव्ह होत आहेत. तर जसं त्या व्हिडिओना तुम्ही प्रेम देताय ना, तसंच बाकीच्या व्हिडिओना पण आमच्या द्या. कारण जर व्हिडिओ काय त्याचं लिमिट असते, एवढ्या सेकंदाचा, एवढ्या मिनटाचा, एवढ्या ह्याचा, तर तसं जर असेल आणि त्यानुसार जर गाणं टाकायला घेतलं एखादं सॉन्ग, कुठलं हिंदी असू दे, आपलं मराठी असू दे किंवा काही, तर त्याला लगेच कॉपीराईट वगैरे येतो आहे. तर अशाने माझं चॅनल, मला नाही वाटत मी लवकर ग्रोथ होईल चॅनलची. कारण मी कामाला पण जाते, जॉबला, त्याच्यामुळे माझं व्हिडिओ शूट पण होत नाही, एडिटिंग करायला पण वेळ भेटत नाही. जसं मला काढायला भेटेल ना तसं व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते. आता सध्या मी थोडे दिवस झालं घरी आहे, तर आता असं ठरवलं आहे की कॉमेडी व्हिडिओ असू दे, डेली व्लॉगचं काहीतरी असू दे, ते हर एक मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करेन. तर तुम्ही त्याला भरभरून असं प्रेम द्यावं, हीच माझी इच्छा आहे. आत्तापर्यंत जेवढे काही सबस्क्रायबर झालेले 483 का 583, मीच बघितलेलं नाही नीट. तर जे काय म्हणजे XYZ जे काय असेल ते, तर ते तुमच्यामुळंच इथपर्यंत येणं शक्य झालेलं आहे माझं. तर माझी इच्छा आहे की तुम्ही मला भरभरून प्रेम द्यावं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि सपोर्ट असाच राहावा तुमचा. तर थोडक्यात आपला सोयाबीनचा भात आता तयारच होत आलेला आहे. इथे मी थांबले कारण का ते तांदूळ जे शिल्लक राहिलेले ते मला माहिती नव्हतं, विसरले होते मी. ते आता पाणी गरजेनुसार टाकलं आहे. आता झाकण लावून घेऊन आपण 2-3 शिट्ट्या करून द्यायच्या. वरतून कसुरी मेथी पण टाकले मी. आणि मग आपला सोयाबीन भात तयार आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडतील असा मी प्रयत्न करू आणि वेगवेगळे व्हिडिओ व्लॉग्स तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इथे तयार आहे आपला गरमागरम सोयाबीन भात. पापड, लोणचं याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता.